अस्सलाम वालेकुम। आप तमाम लोगों को एक बताते हुए बड़ी खुशी की बात हो रही है। ख्वाजा गरीबन नवाज जो हॉस्पिटल महानगर पालिका का कटकटी गेट पे है, यहाँ पे एक महापौर माननीय समीर राजूरकर साहब के हाथ पे एक उद्घाटन हुआ, जो कि महिलाओं के लिए बहुत खुशी की बात है। ये हमारा जो एरिया है पूरे 1 लाख से ज़्यादा पब्लिक रहती है यहाँ पे, और उसके वास्ते ये उद्घाटन बहुत ज़रूरी था, क्योंकि प्राइवेट हॉस्पिटल जो है वो कहीं ना कहीं हज़ारों रुपए की लूट करते थे, और यहाँ महानगर पालिका के द्वारा जो काम किया जाएगा, ऑपरेशन होगा, ये फ्री ऑफ चार्ज पूरा किया जाएगा, और यहाँ पे गरीबों के लिए हर चीज़ सुविधा सब फ्री रहेंगी। तो मैं आपके इस माध्यम से यहाँ के पूरे शहरी किराड़पुरा, रहमानिया कॉलोनी, शरीफ कॉलोनी, नेहरू नगर, यहाँ के तमाम लोगों से मैं कहूँगा कि यहाँ का लाभ उठाइए, यहाँ लेडीज़ को भेजिए। लेडीज़ की जो भी तकलीफ है यहाँ पे, ये पूरे डॉक्टर यहाँ पे है, अच्छे से अच्छे डॉक्टर है, जो कि प्राइवेट में भी नहीं है, ऐसे डॉक्टर यहाँ पे दिए गए, और यहाँ पे एक अच्छी योजना भी चालू है। तो मैं आपके माध्यम से कहूँगा कि यहाँ पे आके इसका लाभ लीजिए। नगरसेवकांना एक विनंती करू, आईसा इथं एक कडक नियम करायचा, कोणी असो चप्पल घालून त्याने ओटी मध्ये जायचं नाही। हॉस्पिटल में हमने हॉस्पिटल जैसा बिहेव करना चाहिए। अपन प्राइवेट हॉस्पिटल में जाते तो आईसीयू के अंदर जाते हो तो अपन चप्पल निकालते कि नहीं निकालते। तो ये पब्लिक प्रॉपर्टी है, ये हम लोग गरीब लोगों को सुविधा देने के लिए महापालिका ये काम कर रही है। तो ये काम करते समय या कामामध्ये शिस्त असली पाहिजे। एक बॉक्स राहिलेलं होतं, तर एक बॉक्स झालं। आता याचे सगळे स्वाब वगैरे निगेटिव्ह आलेले। 2 टेबल आहेत, दोन्ही टेबलवर सायमल्टेनियस पेशंट होतात। म्हणजे एका कॅम्पमध्ये 25 ते 50 पर्यंत करू शकतो, सध्या आपण 20-20 पर्यंत करतो। 6 ठिकाणी आपलं चालू झालं। हे 6वं सेंटर आहे। लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर नरवणे सर आहेत, आणि इथं हे सर्जन आहेत डॉक्टर जाधव, हे पिडियाट्रिशियन आहेत पालवे। तर म्हणजे ही UCSC आहे, म्हणजे अर्बन हेल्थ केअर जे आहे, कम्युनिटी हेल्थ केअर। तर या ठिकाणी पूर्ण स्पेशालिटी सर्व्हिसेस प्लस इन्फ्रास्ट्रक्चर या इथं आपल्याला, आणि ह्याची कॅपॅसिटी पूर्ण 100 बेडची आहे। जो आपण युटिलायझेशनमध्ये सध्या हे आहे एवढं। ओपीडी 50च्या वर, तर 50 to 70 मध्ये ओपीडी असते। वरचे दोन्ही वार्ड ते आपण सर्व
चालू करतोय पूर्ण याच्या आरोग्य केंद्र देवनगर येथील ऑपरेशन थिएटर व फॅमिली प्लॅनिंग कॅम्पचे उद्घाटन संपन्न झालेले आहे. मान्यवरांना विनंती करतो की कृपया आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचे. सर्व सन्माननीय या सेवा मंदिरात आपलं सन्माननीय महापौर साहेब सर्व मान्यवरांचे या ठिकाणी स्वागत आहे. आपल्या उपस्थितीने आजचा दिवस खरोखरच खास आहे. सर्व मान्यवरांचे या ठिकाणी स्वागत. मी अधिकचा न वेळ घेता या ठिकाणी आपल्या ऑपरेशन थिएटर व फॅमिली प्लॅनिंगचे उद्घाटन प्रसंग आलेल्या सर्व मान्यवरांचे या ठिकाणी स्वागत करतो. या ठिकाणी आपल्याला कार्यक्रमासाठी लाभलेले माननीय महापौर साहेब यांचं स्वागत मी माननीय डॉक्टर पारस मंडलेचे सर यांना विनंती करतो की आपण सन्माननीय महापौर साहेबांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचा आहे. स्थायी समिती सभापती मान्य मकरिया साहेब यांचं देखील या ठिकाणी स्वागत मी माननीय डॉक्टर सिरसाट सरांना विनंती करतो की आपण मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर माननीय अतिरिक्त आयुक्त साहेब रणजित पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी माननीय मी डॉक्टर नरवरे सरांना विनंती करतो की आपण सरांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. हो. त्यानंतर माननीय आरोग्य सभापती श्रीमती डॉक्टर सुनीता सोळंके मॅडम यांचं देखील स्वागत मी माननीय डॉक्टर कल्पना मॅडम यांना विनंती करतो की आपण मॅडमचं या ठिकाणी स्वागत सन्मान करायचा आहे. माननीय गटनेता साहेब तथा नगरसेवक हाजी सैर खान साहेब यांचं देखील या ठिकाणी मी डॉक्टर पाले सरांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत सन्मान करायचं आहे. त्यानंतर सन्माननीय नगरसेविका सुम्या निसार खान यांचं देखील या ठिकाणी स्वागत मी डॉक्टर इसाक हाजी साहेब यांचं स्वागत मी डॉक्टर नरवरे सर यांना विनंती करतो की आपण यांचं स्वागत सन्मान करायचं आहे. त्यानंतर नगरसेविका फरजा आतिक पालोदकर साहेब यांचे रिप्रेझेंटेटिव्ह असलेले मान्य रफिकभाई पालोदकर यांचं देखील स्वागत माननीय डॉक्टर जाधव सर यांना विनंती करतो की यांनी या ठिकाणी त्यांचं स्वागत सन्मान करायचं आहे. त्याचबरोबर आपले या वार्डचे नगरसेविका श्रीमती नरगिस सैयद सलीम सारा साहेब यांचं स्वागत मी डॉक्टर पाले सर यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. सलीम सारा साहेब. हो. यानंतर माननीय महापौर साहेबांचं स्वागत या वार्डचे नगरसेवक इसा काजी खान साहेब यांना देखील मी विनंती करतो यांचं स्वागत सत्कार करायचं आहे. त्याचबरोबर सन्माननीय नगरसेवक रफिक पालोदकर साहेब यांनी सन्माननीय महापौर साहेबांचं स्वागत सत्कार करायचं आहे. त्यानंतर माननीय गटनेता साहेब हाजी साहेब यानंतर माननीय रफिक पालोदकर साहेब हे महापौरचं कॅम्प आणि अत्याधुनिक ऑपरेशन थिएटरच्या उद्घाटन प्रसंगी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सन्माननीय महापौर साहेब समिती राजूरकर साहेब आणि इतर प्रमुख पाहुणे म्हणून स्थायी समितीचे सभापती सन्माननीय अनिलजी मकरे साहेब, आमच्या आरोग्य सभापती डॉक्टर सुनीता सोळंके मॅडम, महापालिकेचे ॲडिशनल कमिशनर रणजित पाटील साहेब, गटनेता हाजी शेर खान साहेब, नगरसेविका म्हणजे सुमैया निसार खान पण इसार काजी साहेब आलेले आहेत, नगरसेवक वाजिद जागीरदार साहेब, नगरसेविका फरद अजित पालोदकर, नगरसेविका नरगिस सय्यद सलीम आणि या वार्डाचे वार्ड अभियंता तसेच या इथे उपस्थित असलेले आमचे सर्व वैद्यकीय अधिकारी, या हॉस्पिटलचे इंचार्ज डॉक्टर कल्पना राठोड, डॉक्टर जाधव, डॉक्टर नरवणे, डॉक्टर दौंडे, डॉक्टर सिरसाट, सर्व आशाताई, सर्व येथील अधिकारी कर्मचारी, आज खरोखरच खूप आनंद होत आहे. मागच्या 1 ते 1.5 वर्षापासून ही हॉस्पिटलची फार मोठी आपली महापालिकेची बिल्डिंग आहे. या ठिकाणी 1 ते 1.5 वर्षापासून
सातत्याने जे काही अपग्रेडेशन आहे ते अपग्रेडेशन या ठिकाणी आपण करतो आहोत. पूर्ण क्षमतेने या ठिकाणी हे हॉस्पिटल चालवायचा आमचा मानस आहे. हे कम्युनिटी हेल्थ सेंटर म्हणून शासनाकडनं मंजुरी आपल्याला मिळालेली आहे, याचा सुद्धा आपण खूप फॉलोअप घेतलेला आहे. तर त्या अनुषंगाने सर्व स्पेशालिटी या ठिकाणी कार्यरत राहतील. पूर्ण 100 बेड आपण या ठिकाणी कार्यान्वित करणार आहोत. आणि आज या ठिकाणी लॅप्रोस्कोपिक सर्जरी जी आहे त्या लॅप्रोस्कोपिक सर्जरी 14 केसेसचे ऑपरेशन आता लगेचच इथं सुरू होत आहे. मी सन्माननीय सर्व स्टेजवरच्या सन्माननीयांना असं सांगू इच्छितो की आरोग्य विभागामध्ये हे 6वं हॉस्पिटल आहे महानगरपालिकेचं की जिथं की आता ऑपरेशन थिएटर आणि लेबर रूम हे चालू झालेलं आहे. या अगोदरच्या 5 जे आहेत हॉस्पिटल त्याच्यामध्ये सिल्क मिल कॉलनी, कैसर कॉलनी, यनाकरा आणि मेल्टॉन या 5ही ठिकाणी आपले ऑपरेशन लॅप्रोस्कोपिकचे झालेले आहेत. आणि अत्यंत गौरवाने आणि कौतुकाने मी सांगू इच्छितो की मागच्या 4 महिन्यामध्ये लॅप्रोस्कोपिक ज्या सर्जरी आहे त्याचा उच्चांक आपण गाठलेला आहे. तर आजच्या 14 सर्जरी झाल्यानंतर 271 सर्जरी आपल्याकडे म्हणजे मेडिकल कॉलेज पेक्षा 3 टाइम्स जास्त सर्जरी आपण या लॅप्रोस्कोपिक सर्जरी इथं करतो आहोत. आणि प्रत्येक आठवड्याला म्हणजे काल यनाटला 6 सर्जरी झाल्या, त्याच्या अगोदर यनाकराला झाल्या, तर कैसर कॉलनीमध्ये झाल्या. तर अशा पद्धतीने हे 6 ऑपरेशन थिएटर राऊंड द क्लॉक आम्ही पूर्ण चालवत आहोत. गायनेकॉलॉजिस्टचा थोडा इश्यू आहे, रिपीटेडली आम्ही ऍड देतोय, गायनेकॉलॉजिस्ट मिळत नाहीये. ते पण सन्माननीय महापौर साहेबांबरोबर चर्चा झाली आहे. आरोग्य विभागाकडे कटाक्षाने आणि 1 to 1 डेली फॉलोअप आणि काय अडचणी आहेत यासाठी महापौर साहेब पूर्ण त्यांचं लक्ष आहे. आणि या डिपार्टमेंटला अगदी कशा पद्धतीने अजून अपग्रेड करायचं त्याच्यासाठी सुद्धा नेहमी त्यांचं मार्गदर्शन असतंय. तसंच स्थायी समितीचे आपले सन्माननीय चेअरमन सभापती महोदय यांनी सुद्धा आरोग्य विभागाची जी बैठक घेतली त्यामध्येही आरोग्य विभागाला कुठलंही बजेट कमी पडू देणार नाही अशा पद्धतीने आपल्याला आश्वासित केलेलं आहे. त्यामुळे ज्या काही मशिनरी, ज्या काही इन्स्ट्रुमेंट इक्विपमेंट, ज्या काही सर्जरी आपल्याला सर्व करायचा मानस आहे आरोग्य विभागाला, तर ते आरोग्य विभाग सर्व सन्माननीयाच्या दृष्टीने तसेच एमआयएमचे गटनेता, विरोधी पक्ष नेते, आमच्या आरोग्य सभापती यांच्याबरोबरही सर्व चर्चा झालेल्या आहेत. प्रत्येक जण आपल्याला सपोर्ट करायला तयार आहे. तर ही सोसायटी, हे समाज आरोग्य सुविधेच्या दृष्टीने महापालिकेने पूर्ण शेवटच्या ह्याच्यापर्यंत लोकांपर्यंत आपल्याला आरोग्य सुविधा द्यायची आहे. त्याचबरोबर महापौर साहेब, मी अत्यंत सन्मानाने तुम्हाला सांगू इच्छितो की महाराष्ट्रात एकच ही म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे ज्या ठिकाणी व्हॅक्सिनेशन केल्यानंतर आपण तिथं त्या बच्चूच्या आईकडे पॅरासिटामॉलचा ड्रॉप देतो. आणि दुसरी गोष्ट, जी आशाताई आणि जी एएनएम व्हॅक्सिनेट करते फील्डवर, त्या ठिकाणी त्या आशाताईचा आणि एएनएमचा नाव आणि मोबाईल नंबर त्या बच्चूला आपण देतो. कुणीही पूर्ण फील्ड मध्ये व्हेरीफाय करावं. कुठल्याही महापालिकेत हे होत नाही, कुठलाही प्रायव्हेट प्रॅक्टिशनर करत नाही, पण आमच्या महापालिकेचे सर्वजण त्याच्यामध्ये हे करतात. त्याचा आम्हाला खूप फायदा झालेला आहे. EFIP केसेस खूप कमी झालेल्या आहेत त्याच्यामुळे. त्याचप्रमाणे कालच म्हणजे जे की कॉर्पोरेट हॉस्पिटलकडे थॅलेसिमिया डिटेक्ट करायची मशीन अशा पद्धतीची नाहीये, HPLC ची आहे, पण त्या SBI बँकेने 4 थॅलेसिमियाच्या मशीन आपल्याला CSR फंडिंग मध्ये दिलेला आहे. त्याचं सुद्धा उद्घाटन थॅलेसिमिया डेच्या दृष्टीने 8 मेला थॅलेसिमिया डे आहे. तर मी विनंती करतो की त्या दिवशी त्या पूर्ण मशीनचं पण आपल्याला उद्घाटन करायचं आहे. त्याप्रमाणे RI सेशन जे आहेत 825 RI सेशन होतात.
तर या आरोग्याच्या याच्यामध्ये सर्व आम्ही आमचे मेडिकल ऑफिसर, ANM, पूर्ण स्टाफ, आशाताई आम्ही कटिबद्ध आहोत की सर्व लोकांना एकदम उच्च दर्जाच्या ज्या काही आरोग्य सुविधा आहेत त्या पुरवण्यासाठी आणि त्यासाठी लागणारं जे काही आमच्या अडीअडचणी आहेत त्या वारंवार आपण विचारलेल्या आहेत. त्या अडीअडचणी आम्ही शेअर केलेल्या आहेत आणि त्याचा सपोर्ट मिळून आपण महापालिकेचं एक फार चांगलं आरोग्याचं फेस या समाजाकडे हे ठेवून त्याप्रमाणेच मेल्ट्रॉन हॉस्पिटल जर महापालिकेला हस्तांतरित झालं, मागच्या 1 ते 1.5 वर्षापासून सातत्याने या गोष्टीवर हे होत आहे, तर तिथं सुद्धा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल 350 बेडचं हॉस्पिटल तिथं उभारू शकेल. डायलिसिस सेंटर, ऑप्थॅल्मॉलॉजी, MCH विंग सर्व काही तिथं होईल. तर हे नेहरूनगर, मेल्ट्रॉन आणि बाकीचे सर्व 6 हॉस्पिटल असं भरगच्च झाड आपलं या शहरामध्ये आरोग्य विभागाचं उभारलेलं आहे. परत एकदा सर्व सन्माननीय या ठिकाणी आज आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. सविता राजूरकर, तसेच सभापती स्थायी समिती अनिल मकरिये, सर्व माननीय अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील साहेब आणि सर्व नगरसेवक समोर बसलेले माझे वैद्यकीय सहकारी. सर्वप्रथम मी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करते की 6वा हे सेंटर आहे जिथे लॅप्रोस्कोपी सुरू झाली आहे आणि खूप मोठा झंझावात तुम्ही लोकांनी उभा केलाय. त्यासाठी मी आपल्या आशाताई तसेच सर्व स्टाफ मध्ये काम करणारे आपले नर्सेस असतील, बाकीचे फार्मसिस्ट, लॅबोरेटरी या सगळ्यांचं मी खूप कौतुक करते. याच पद्धतीने ही घोडदौड सुरू राहील आणि आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जे स्वप्न पाहिलेलं आहे की अंतिम घटकापर्यंत पोहोचायचंय ते नक्कीच पूर्ण होईल. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवते. नेहरू नगरच्या अद्ययावत ऑपरेशन थिएटर आणि फॅमिली प्लॅनिंग कॅम्पचं उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती माननीय अनिलजी मकरिये साहेब, आरोग्य सभापती माननीय डॉक्टर सुनीता सोळंकेताई, ॲडिशनल कमिशनर रणजित पाटील साहेब, त्याच्यानंतर गटनेता हाजी शेरखान साहेब, सलीम भाई, रफीक भाई पालोदकर, हाजी साहब. अभी फैमिली प्लानिंग के और ऑपरेशन थिएटर का उद्घाटन था. अभी आज तो भी भाभी को आपने सबने भेजना था, सलीम भाई ने, आपने कम से कम आज के दिन तो आपको रिक्वेस्ट है. आपको पता नहीं है सभागृह में मैं रहता, भाई साहब ये सब लोग अच्छी बात करते वहां पे, आप उनको लोगों के उद्घाटन के कार्यक्रम में आने देते जाइए. तो उससे क्या होगा, वो यहाँ के सभी लोगों से, यहाँ के जितने लेडीज है, खवातीन है, उनसे बातें करेंगे तो उनके प्रॉब्लम समझ में आएंगे. अपने को अपने से बात करने को वो कतराते. जैसा मैं वो जहाँ पे लेडीज थे वो रूम में गया नहीं, मैं क्यों नहीं गया, तो लोग जरा लेडीज को अड़चन होती तो उनको या ऐसे कार्यक्रम को लाते जाइए. डॉक्टर पारस मंडलेचा जी आणि सर्व आशा वर्कर, इथला डॉक्टरचा स्टाफ आणि या भागातले सर्व नागरिक. मी परवा दिवशी GMC म्हणजे घाटी मेडिकल कॉलेजला गेलो होतो. तिथले डीन साहेबांनी, नरवणे सर असं सांगितलं मला की सुकरे सरांनी की तुम्ही किमान प्रायमरी हेल्थ मध्ये तरी पुढे जा म्हणजे घाटीवरचा लोड कमी होईल. तर मी त्यांना सांगितलं सर आता आम्ही लेप्रोस्कोपी मध्ये चाललोय, आम्ही आमची ओटी तयार करतोय, आम्ही तुमच्याकडे पेशंट येऊ न द्यायचा प्रयत्न करतोय. जे छोटे छोटे MRI तर मी सांगू शकतो, आज MRI घाटीमध्ये इतका स्वस्त दरात होतोय किंवा शहरामध्ये 10 सेंटर निघालेले. परंतु किंवा मंडलेच्या सरांनी सांगितलं तसं तुमच्या मेल्ट्रॉनला जेव्हा आपण युनिट करतो कोणतंही, तर युनिट करत असताना आपल्याला 2-3 गोष्टीचं लक्ष द्यायला खूप गरज आहे की आपल्याकडे असलेल्या ॲडिक्वेट डॉक्टर्सची संख्या. आपण गायनेकॉलॉजिस्ट आज आपण ऍडव्हर्टाईज देतो, येत नाहीये, बरोबर आहे का चूक आहे. तर आपल्याला सगळ्यात पहिले
ह्या सगळ्या व्यवस्था उभ्या केल्यानंतर, कारण मेडिकल फॅसिलिटी अशी आहे की माणसाच्या जीवनाशी, ते मेडिकल फॅसिलिटी कोणाचा धर्म पाहत नाही, काही पाहत नाही, काही पाहत नाही. आजारी माणसाला नीट करणे, त्याला त्या त्रासातून मुक्तता देणे, हे त्याचं आद्य कर्तव्य आहे. त्याच्यामुळं त्याला आपण एस्टॅब्लिशमेंट पूर्ण उभं करायचं या आरोग्य विभागाकडे प्रयत्न करणार आहे. आपल्या शहरातला ज्या सेंटरवरती आपले शहरातले नागरिकांना छोट्या छोट्या अडचणीसाठी जी काही व्यवस्था उभी करता येईल, ती व्यवस्था केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, आपलं महापालिका असेल, याच्या माध्यमातून उभी करायचा प्रयत्न आमचा सगळ्यांचाच आहे. आणि या आरोग्य विषयामध्ये आम्ही कुठलंही राजकारण कधीच करत नाही. सगळ्या पार्टीचे लोक असू द्या, सगळे लोक असू द्या, या शहरातल्या प्रत्येक नागरिकाला आरोग्य व्यवस्था पूर्ण मिळाली पाहिजे. ह्याच्यासाठी महापालिकेचं सर्व पदाधिकारी सुद्धा आणि प्रशासन सुद्धा 100% कटिबद्ध राहणार आहे. आम्ही तुमचं अपग्रेडेशनच करत जाणार आहे. आणि या अपग्रेडेशन बद्दल मी आरोग्य विभागाचं, आरोग्य सभापतींचं, आरोग्य अधिकाऱ्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी चांगलं ओटी इथं तयार केलं, चांगलं ओटी तयार केलं. आणि चांगली ओटीमध्ये चांगल्या या शहरातल्या नागरिकांना चांगली ट्रीटमेंट मिळावं अशा मी त्यांना या निमित्तानं शुभेच्छा देतो. आणि इथं उपस्थित असलेल्या नगरसेवकांना एक विनंती करतो, आईसा इथं एक कडक नियम करायचा, कोणी असो चप्पल घालून त्याने ओटीमध्ये जायचं नाही. दवाखान्यासारखाच चालला पाहिजे. आतमध्ये आला, सिगरेट पीत उभा राहिला, इथं आले, गाड्या वाकड्या तिकडे लावल्या, तर आरोग्य व्यवस्था ही जनतेसाठी आहे. तर जनतेला सुद्धा चांगल्या सवयी लावल्या पाहिजे आपण, की तुम्ही इथं व्यवस्थित या, इथल्या स्टाफशी व्यवस्थित बोला. काही या स्टाफ कडून काही चुका झाल्या असतील तर त्याची करायला व्यवस्था आहे आपल्याकडे. एमओएच है, आप सब है, आपके पास तकरार करो कि ये कर्मचारी अच्छी बात नहीं कर रहा. मगर हॉस्पिटल में हमने हॉस्पिटल जैसा बिहेव करना चाहिए. अपन प्राइवेट हॉस्पिटल में जाते तो आईसीयू के अंदर जाते वक्त अपन चप्पल निकालते कि नहीं निकालते. तो ये पब्लिक प्रॉपर्टी है, ये हम लोग गरीब लोगों को सुविधा देने के लिए महापालिका ये काम कर रही है. तो ये काम करते समय या कामामध्ये शिस्त असली पाहिजे. त्यांना मी मंडलेच्या सरांना विनंती करतो ना, आरोग्य सभापती ताईला, तर इथं बाहेर रॅक करा पहिले चपलांचा. हा आहे, त्याला इथं बाहेर ठेवायचं. आतमध्ये ना कोणी घेऊन जायची ना काहीच करायचं. आणि इथल्या वॉर्ड अधिकारी इथं आहेत, डेप्युटी, तुम्ही इथं दर 5 दिवसाला 6 दिवसाला स्वतः राहून मारायचा. इथं झाडायला लेबर आला पाहिजे, इथला परिसर स्वच्छ असला पाहिजे. इथल्या नगरसेवकांनी पण त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि तुम्ही पण लक्ष दिलं पाहिजे. कारण की आपण हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर किंवा आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आल्यानंतर तिथं जनतेला असं वाटलं पाहिजे की आपला आजार इथं बरा होतो. त्याच्यासाठीचं जे वातावरण आहे ते वातावरण निर्माण करायचं काम आपण सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे. कोणतंही पीएचसी सेंटर किंवा कुठलंही आरोग्य केंद्र हे कोणी एक चालवत नाही, तर त्याच्यामध्ये सगळ्यांचे हात लागलेले असतात. आशाताई पासून, डॉक्टर पासून, सगळ्यांचे हात, नर्सेस पासून सगळ्यांचे हात लागलेले असतात. मी त्या सगळं आरोग्य विषयात काम करणाऱ्या सगळ्यांचं, या नेहरू आरोग्य केंद्रामधल्या सगळ्यांचं खूप खूप आभार मानतो. तुम्ही जनतेची सेवा अशीच पुढे करत राहा अशा सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी नुकतंच मान्य वायजे जहागीरदार साहेब, आरोग्य समिती सदस्य यांचा देखील या ठिकाणी निरोप आलेला आहे. तांत्रिक कारणामुळे येऊ शकले नाही, त्यांनी देखील या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांचा देखील या ठिकाणी मनापासून धन्यवाद. आणि सर्वांच्या मान्य महापौर साहेबांच्या विनंतीनं मी हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो व कार्यक्रमाचे आभार मान्य डॉक्टर कल्पना राठोड यांनी विनंती करतो की सभापति साहब एक फोटो सबके साथ में फोटो निकालो. शेख भाई चला
एक मिनिट जाऊ बरोबर मॅडम जाणार तुम्ही अस्सलाम वालेकुम। आप तमाम लोगों को एक बताते हुए बड़ी खुशी की बात हो रही है, ख्वाजा गरीबन नवाज जो हॉस्पिटल महानगर पालिका का कटकटी गेट पे है, यहाँ पे एक महापौर माननीय समीर राजूरकर साहब के हाथ पे एक उद्घाटन हुआ, जो कि महिलाओं के लिए बहुत खुशी की बात है। ये हमारा जो एरिया है पूरे 1 लाख से ज़्यादा पब्लिक रहती है यहाँ पे, और उसके वास्ते ये उद्घाटन बहुत ज़रूरी था, क्योंकि प्राइवेट हॉस्पिटल जो है वो कहीं ना कहीं हज़ारों रुपए की लूट करते थे, और यहाँ महानगर पालिका के द्वारा जो काम किया जाएगा, ऑपरेशन होगा, ये फ्री ऑफ चार्ज पूरा किया जाएगा, और यहाँ पे गरीबों के लिए हर चीज़ सुविधा सब फ्री रहेंगी। तो मैं आपके इस माध्यम से यहाँ के पूरे शहरी किराड़पुरा, रहमानिया कॉलोनी, शरीफ कॉलोनी, नेहरू नगर, यहाँ के तमाम लोगों से मैं कहूँगा कि यहाँ का लाभ उठाइए, यहाँ लेडीज़ को भेजिए। लेडीज़ की जो भी तकलीफ है यहाँ पे, ये पूरे डॉक्टर यहाँ पे है, अच्छे से अच्छे डॉक्टर है, जो कि प्राइवेट में भी नहीं है, ऐसे डॉक्टर यहाँ पे दिए गए, और यहाँ पे एक अच्छी योजना भी चालू है। तो मैं आपके माध्यम से कहूँगा कि अब यहाँ पे आके इसका लाभ लीजिए। नमस्कार, मैं डॉक्टर कल्पना राठौड़ गुंजारे, गायनेकोलॉजिस्ट हूँ यहाँ पर, स्त्री रोग तज्ञ। और यहाँ पर जो है अपने पास अभी आज से ऑपरेशन थिएटर जो है, जो पूरा काम अच्छे से हो गया है, सब उसमें सुविधा है मेडिसिन के साथ में। और उसका उद्घाटन के दौर पर आज हमने बच्चे बंद करने का ऑपरेशन, मतलब लैप्रोस्कोपी, दूरबीन से लैप्रोस्कोपी कैंप करा रखा है बच्चे बंद करने का ऑपरेशन का। वो 14 पेशेंट एडमिट है, वो करने वाले। तो यहाँ से आगे जो है ये हमेशा राउंड द क्लॉक, मतलब हफ्ते के हफ्ते या 10-10 दिन में शुरू होने वाला है। अगर ऑपरेशन करने के लिए प्रोसीजर मतलब रूटीन ओपीडी बेसिस पे जो पेशेंट को इच्छुक है वो आके अपने पास चेकअप करेंगे, फिर उसके ब्लड टेस्ट हो जाती है, उसके बाद छाती का पट्टी ECG बोलते हैं वो टेस्ट होती, फिजिशियन चेकअप होता है। हम वो एक बार पेशेंट आने के बाद में उसका क्राइटेरिया में फिट होने के बाद फिर उस हिसाब से एक ग्रुप बना के 10 या 15 लोगों का ग्रुप बना के उनका कैंप रखते हैं। तो अभी आज का पहला कैंप है, उसके बाद अभी हमेशा से रूटीन में हफ्ते के हफ्ते होते रहेगा। और उसके साथ ये मैं बताना चाहती हूँ कि जो अभी 1-1.5 साल से, मतलब हमेशा से 2-3 साल से अपने पास ये काम के लिए काफ़ी हमारे माननीय आयुक्त साहब और माननीय MO सर ने जो इसका बार फॉलोअप लेके जो है मेडिकल लेबर रूम जो है काफ़ी चीज़ें मतलब अद्ययावत करके रखी थी। जो कुछ सिविल का काम था वो फास्ट ट्रैक पर करने के लिए हमारे जो एरिया के जो पूरे कॉर्पोरेटर सर है, शेर खान साहब गट्टेता साहब है, ईसा काजी सर है, सलीम सहारा सर है, उसके बाद पालोदकर सर है, वाजिद जागीरदार सर है, इन सब लोगों ने काफ़ी मतलब हमको हेल्प हुई है। पेशेंट के लिए जो काम कुछ स्लो गति में था, जो कि ड्रेनेज का है, पानी की चीज़ों का है, पीने का पानी का है, वापरने का पानी का है, ड्रेनेज का भी थोड़ा सा बचा है, वो सब चीज़ों पे काफ़ी गौर करके सर ने हमको बहुत हेल्प करी। उनके लिए सर का बहुत तहे दिल से थैंक यू बोलती हूँ। और हमें ऐसे सर का कॉर्पोरेशन रहेगा। डिलीवरी का अपना जो है वार्ड अभी सब बन चुका है, कुछ उसका भी एक बार उसको OT का बैकअप चाहिए होता है। अभी OT शुरू हो जाएंगे, 1-2 महीने रूटीन में सब सेटअप हो जाएगा, तो हम लेबर रूम में 24/7 एक जल्द से जल्द शुरू कर सकते हैं। उसके लिए स्टाफ वगैरह बाकी तो रेडीमेड सब हो चुका है, पर OT में कुछ इमरजेंसी लगा तो अपना ये एक बार थोड़ा रोटेशन में आ गया। मतलब ये पहला OT 1-2-3 बार जब हो जाएंगे OT, तो डिलीवरी लेबर रूम का वार्ड भी अपन शुरू कर देंगे अपने पास। जल्दी वो भी शुरू हो जाएगा 24/7। ये कैंप के लिए पेशेंट 2 दिन अपने पास एडमिट रहते, 1 दिन पहले अपन एडमिट करते, आज ऑपरेशन होगा, कल छुट्टी होंगी, ऐसे 3 दिन का उनका स्टे रहता है।